तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज जो व्हिडिओ घेऊन आले ना, स्पेशल म्हणजे माझ्या बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आले। आज ह्या भावांचा व्हिडिओमध्ये काहीच काम नाही बरं का, कारण की हा इतका मस्त विषय घेऊन आले ना माझ्या बहिणींसाठी मी। तर तुम्हाला माहिती आहे ना, आता नवीनच आरे वर्कचे ब्लाऊज निघलेत, सगळ्यांकडे साड्या आहेत ते। म्हणजे त्या पैठणीचं नाव काय माहिती का, कलांजली पैठणी। हा, कलांजली पैठणी प्रत्येक बायांनी ही पैठणी घेतली म्हणजे घेतलीच, आणि त्याच्यात ब्लाऊज भेटलेला आपल्या आरेवर्कचा। आणि आरेवर्कचा ब्लाऊज भेटलेला, शिवल्याच्या नंतर घातल्या इतका सुंदर तो ब्लाऊज दिसतोय। आणि त्याच ब्लाऊजला अजून आपल्याला सुंदर बनवायचं, ते बी घरच्या घरी। हा, खरंच घरच्या घरी सुंदर बनवायचंय। आणि मी आज ब्लाऊज जसा सुंदर बनवणार आहे तो बघितल्याच्या नंतर तुम्हाला 101% आवडणार म्हणजे आवडणारच। तुम्ही म्हणणारच नाही की ताई आम्हाला हा व्हिडिओ आवडला नाही म्हणून। इतकाच भारी आणि सुंदर आपल्या ब्लाऊज घरच्या घरी तयार करायचा बरं का। म्हणजे आरेवर्क अगोदर आहे त्या ब्लाऊजला, आपण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि आरेवर्क पण त्या ब्लाऊजला आहे, कलांजली पैठणी। आणि तुम्हाला तर माहिती आहे कलांजली पैठणी एकदम फेमस झालेली बरं का, सगळीकडे प्रत्येक बहिणींकडे आहे म्हणजे आहे ती पैठणी। माझ्याकडे मी बी शिवून घेतलाय तो ब्लाऊज। पण आपल्याला काय करायचं माहिती का, त्या ब्लाऊजला एकदम मस्त अशी लटकन लावायच्यात हाताला। काय काय ब्लाऊजला हाताला लटकन येतात आणि काही काही येतच नाही, कसलीच लटकन येत नाही। काय कायला येतात ते एकदम छोटे छोटे लटकन असतात एवढे एवढे, ते काय इतकं सुंदर दिसत नाही। तर आपण बरेच बघत असतो बरं का, काय काय लग्नात गेल्यावर कुठं गेलं ना का आपण कोणत्याही कार्यक्रमाला, त्या टाइमला ना काय काय बहिणी काय करतात माहिती का, एवढे असे लटकन असतात त्यांच्या ब्लाऊजला, इतके लांब लांब लटकन असतात, ते लावून आलेले असतात त्या ब्लाऊजला। आणि ते लटकन सगळ्यांना आवडतात, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवडतात। आणि आपण जिथं ब्लाऊज शिवाय टाकतो तिथं सुद्धा ती लटकन बसून देतात। पण आपण तिथं पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी आपण लटकन बसूया, कारण की मनी तर कोणत्याही स्टोअरमध्ये भेटतात। स्टोअर म्हणजे कोणत्याही बाजारात दुकानं असतात, त्या दुकानात कोणत्याही मार्केटमध्ये गेलो तर तिथं लटकन भेटतात म्हणजे भेटतातच। तुम्ही पण ती लटकनचे मनी घरी घेऊन या आणि घरच्या घरी आपलं मस्तपैकी लटकन तयार करा। आणि पुढे पण आहे ना, इतक्या मोठे मोठे पुढे असतात बरं का, आणि त्याच्यात लय मनी येतात। म्हणजे तुम्हाला सांगू का, साधारण हा काय एवढ्या पुढे असतात, हे भरून पुढे ह्यातनं, आणि ह्यातनं मी मनी ह्याच्यात काढलेले आहेत वाटीत, बघू शकता तुम्ही। ही भरून पुढे होती ह्या मनीची। तर हे मी गोल्डन मनी घेतल्यात, कोणाचे काचाचे पण मनी घेतात बरं का। तर ते काचाची पायपिंग नसते का एवढे एवढे, ते पण घेतात। तर मी इथं गोल्डन मनी घेतलेले, तुम्हाला दाखवते मी, व्यवस्थित नाही दिसले तर पुन्हा एकदा मी दाखवते तुम्हाला। तर गोल्डन मनी घेतलेत, आणि हे गोल्डन मनी आहेत ना, तर ह्याचा कलर जात नाही, अजिबात कलर जात नाही। आपण धुला ना ब्लाऊज, धुतल्याच्या नंतर सुद्धा घरी अजिबात ह्याचा कलर जात नाही। हे असे गोल्डन मनी घेतलेले तर, आणि जे काचाचे मणी असतात ना त्याला फक्त असा वरनं कवर लावल्यासारखं त्या काचाच्या मणीला फक्त सोनेरी कलर असतो, म्हणून काचाचे मणी घेऊ नका। आपले असे गोल्डन एकदम गोल्डन मणी असतात ना ते मणी घ्या, आणि लय महाग नाही, फक्त 20 रुपयाला ही पुडी येते इतकी मोठी। ह्यात तुम्ही कितीही ब्लाऊज लटकन कितीही लावू शकते, अख्ख्या सगळ्या ब्लाऊजला सुद्धा लटकन लावले तरी चालेल। आता आहे ना कोण हाताला लावतं आणि कोण इथं कमरेच्या इथं सुद्धा लटकन लावतात, आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतं। तर आज मी तुम्हाला माझी कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज दाखवते, अगोदर घालून दाखवते म्हणजे तुम्हाला कळन आपल्याला कुठं लटकन लावायचे ते। तर हे बघू शकताय तुम्ही, हे लटकन आलेले आहेत बरं का। तर हे लटकन मला स्वतःला अजिबात आवडत नाहीत बरं का, आणि बरेच ठिकाणी हे लटकन काढून टाकतात आणि दुसरे लटकन लावतात। तर आपल्याला काय करायचं माहिती का, हे लटकन काढायचे नाहीत, हे लटकन ठेवायचे आणि ह्याच्या शेजारी मोठे मोठे इतके लांबके लांबके लटकन आपल्याला तयार करून लावायचे तिथं। तर ते तयार कसे करायचे ती एकदम सोपी पद्धत आहे, एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे। पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळन लटकन लावल्याच्या नंतर ब्लाऊज हातावर किती सुंदर दिसतोय, तो एकच नंबर दिसतो बरं का। तर बघू शकताय तुम्ही, हे आता जे लटकन लावले आहेत ना ते इतके सुंदर दिसत नाही, ते हितवरच आलेले छोटे छोटे लटकन आहेत। मी तुम्हाला हातातनं ब्लाऊज बाहेर काढून दाखवते। तर तुम्ही बघू शकता, आता हे असे लटकन एकदम छोटे छोटे लटकन आहे, बघू शकता। तर आपल्याला काय करायचं, इथून एवढे असे लांबके लांबके लटकन आले पाहिजे, असे लटकन आपल्याला ह्या ब्लाऊजला लावून घ्यायचे इतके लांबके। त्यानंतर आहे ना हातावर ते लटकन पडल्यानंतर इतके सुंदर दिसतात ना, तुम्ही कुठेही बघा कुणाच्या ब्लाऊजला लटकन लावलेले। आता काय काय कलांजली पैठणीच्या ब्लाऊजला आरेवर्क ब्लाऊज आहे हा, आणि ह्याला लटकन आलेले आहेत, काय काय ह्याला अजिबातच लटकन येत नाही, एकदम असं प्लेन येतं बघा, हे असं प्लेन येतं। तर ते दिसताना इतकं खास वाटत नाही, त्यामुळे आपल्याला आज घरच्या घरी इतका सुंदर ब्लाऊज करायचा ना। तुम्ही ब्लाऊज मी तयार केलेला बघा आणि त्याच्यानंतरच मला कमेंटमध्ये सांगा चांगला झालाय किंवा नाही झाला, पण व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण कळन लटकन लावल्याच्या नंतर
किती सुंदर ब्लाऊज दिसतोय. तर त्यासाठी मी मणी घेतल्यात. आणि आपला ब्लाऊज तर तुम्हाला माहितीच आहे मोरपंखी कलरचा आहे, त्यामुळे मी काय केलंय मोरपंखी मणी पण आणल्यात मोठे मोठे. ते मोठे मणी आहेत, तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित एकदम. ते असे मोठे मणी आहेत, बघू शकता तुम्ही. हे असे मोठे मोठे मणी घेऊन आलेले मी. तर हे मोरपंखी मणी आहेत, मोरपंखी ब्लाऊज आपला म्हणून मोरपंखीच मणी घेतले. तर इथं मी मशनीचा दोरा घेतलाय बरं का, आणि सुई पण घेतली. त्याला सुई ओवून घेतली मी दोरा त्याला अगोदर. हात शिलायची सुई एकदम बारकी, त्यात नाही ना हे मणी गेले पाहिजेत अशी एकदम हात शिलायची सुई घेतलेली बारकी मी. तर आता आपल्याला काय करायचंय ते मी तुम्हाला दाखवते, चला. तर तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला व्यवस्थित नीट दाखवते की हे गोल्डन मणी आहेत. आणि हे जे आपण जसा ब्लाऊज कलर जसा असणार ब्लाऊजचा तसे आपल्याला घ्यायच्यात. तर तुम्ही म्हणता हे मणी एवढे थोडे काय आहेत का, हे मणी थोडेच लागणार आहेत आपल्याला. फक्त आपण हा मणी एकच टाकणार आहे, पण हे मणी जास्त टाकणार, त्यामुळे हे मणी मी जास्त घेतल्यात. तुम्ही पण हे मणी जास्त घ्यायच्यात आणि जसा कलर जाईल ना ब्लाऊजचा ते मणी जरा थोडे घ्यायच्यात. तर इथं मी मोरपंखी कलरचे मणी घेतलेत, तुम्ही बघू शकता ह्याचा आकार पण ह्या मण्यांचा. तर चला आपण करूया आता आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आता आपण काय केलं बघा, हे छोटे छोटे लटकन आहे ते तसेच ठेवायचेत. आणि आपल्याला इथनं सुई एकदम घ्यायची, ही अशी सुई घ्यायची. आतल्या साईडने मी सुई घेतली बघा. आणि जी आपण ह्याला गाठ बांधून घेतलेली आहे ना ती आतमध्ये जाणार, ही अशी. मग हे असा ब्लाऊज असला ना तर ही गाठण अजिबात दिसणार नाही, दोरा पण दिसणार नाही. आपल्याला सगळा दोरा आतूनच घ्यायचा आहे बरं का. आणि बाहेरनं एकदम बारीक दोरा दिसला पाहिजे असं घ्यायचं. तर अगोदर मी असा दोरा घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती का, हे जे मणी आहेत ना गोल्डन, ते आपल्याला 20 मणी घ्यायचेत. आता तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता बरं का, कमी जास्त. कुणाकुणाला लटकन एकदम मोठे मोठे आवडतात आणि कुणाकुणाला एकदम बारके बारके लटकन आवडतात. तर आपण बघितले अगोदर आपल्याला बारके लटकन आहेत पण ते एवढे काही व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचंय मोठे लटकन बनवायचे जरा. त्यामुळे मी इथं 20 मणी घेतले. तुम्ही 20 मण्यांचे लटकन करून बघा बरं का, तुम्हाला आवडणार नक्कीच. आणि हे ववायचे असे मणी, हे असे मणी ववून घ्यायचेत. आणि ववायला पण लय असं हे नाही, एकदम सोपे ववायला पण मणी जातात बरं का. नुसते आपल्याला ह्यातनं असे स्वीटनं टाकायचेत मणी, 20 टाकायचेत. हे असे मणी टाकलेत आपण. तर आपल्याला काय करायचं, 20 मणी मोजूनच घ्यायचे. आपले पहिले 15 झाले ना, आता हे अजून 5 घेतलेत, हे असे 20 मणी झालेत. तर हे बघू शकताय तुम्ही 20 मणी झालेत. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं माहिती का, इथं बघू शकताय तुम्ही 20 मणी झालेत. हे बघा, हे बघितले का 20 मणी झाले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, जो आपण कलरचा जो मणी घेतलाय तो आपल्याला घ्यायचा आहे. तर ही बारकी साईज, बारकी जिकडून साईज दिसते ना ती आपल्याला त्याच बारक्या साईजच्या इकडून आपल्याला सुई काढायची बाहेर, ही अशी. त्यानंतर काय करायचं, आपल्याला हे 20 मणी टाकलेत आपण. त्यानंतर जो कलर आपण घेतला ब्लाऊजचा जो कलर आहे त्याच कलरचा मणी घ्यायचा आहे, तो मणी एक टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे. आता हा गोल्डन मणी तुम्हाला कुठं दिसतोय, इथं दिसतोय, तर हा इथंच राहू द्यायचा, ह्याचं काही लगेच काम नाही इकडं. आणि हे जे मणी आहेत ना, तर ह्या कलरच्या मणीतनं हे मणी असे, ह्या मण्यातनं अशी सुई आपल्याला बाहेर काढायची. जिथनं आपण सुई आणली तिथंच आपल्याला परत सुई घेऊन जायची. आणि नेणं पण सोपं आहे, अवघड नाही. तुम्ही एकदा केल्याच्या नंतर हे लटकन तयार, तुम्हाला आवडणार पण. आणि बरेच बहिणींना हाऊस पण आहे बरं का असे लटकन घरच्या घरी तयार करायचे. आणि येतात पण हे लटकन घरच्या घरी तयार करायला, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही बघितलं असेल किती सोपी पद्धत ही. तर आपल्याला फक्त इकडं असे ओवून घ्यायच्यात. तर बघू शकताय तुम्ही हे झालं आपले एक लटकन तयार. तर आता हे लटकन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, जिथनं आपण सुई काढलेली ना बाहेर तिथनंच आपल्याला सुई परत ही आतनं काढायची, हे अशी प्रकारे. तर तुम्ही बघू शकताय ह्या लटकनमध्ये आणि ह्या लटकनमध्ये एवढा फरक आहे. तर आपण काय करणार, ह्या लटकनमध्ये एवढी जागा राहिली ना तिथं आपण 3 लटकन टाकणार आहे, कारण की एवढा गॅप आपल्याला बरोबर वाटत नाही, एकदम भरीव दिसले पाहिजे लटकन. त्यासाठी आपण इथं 3 लटकन टाकून घेणार आहे. तर ते थोडंसं साईडने आपल्याला आतनं सुई अजून घ्यायची आणि ही अशी बाहेर काढायची. आणि त्यानंतर आपण परत 20 मणी असे टाकून घ्यायचे, हे असे 20 मणी ह्याच्यात टाकायचे. त्यानंतर परत आपल्याला अजून पहिली जी प्रोसेस केली ना आपण तशीच करायची. पण तुमच्या जर लक्षात नसेल ना आलं तर तुम्ही लक्ष देऊन बघा बरं का, कारण की चुकलं ना तर परत तुम्हाला दोरा काढावा लागणार आहे महागारे. त्यामुळे आत्ताच एकदाच लक्ष द्या
तुमच्या लगेच लक्षात येणार बरं का. आणि हे लटकन लावल्याच्या नंतर इतके सुंदर ब्लाऊज दिसतात ना, हातावर लटकन पडतात ना, एकच नंबर ब्लाऊज दिसतात बरं का. आणि हा ब्लाऊज कुणाला आवडणार नाही असं तर होणारच नाही. आता तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता अशी लटकनची पट्टी आलेली बरं का. ती अशी पट्टी लावून भेटते, ती आयती पट्टी असते अशी लटकनची. ती जर आणून लावली ना तर त्याचं काय एक जरी लटकन तुटला ना तर ती अख्खी माळ सगळी अशी निघत जाते, कारण की त्याला एकच दोरा जॉईन केलेला असतो अख्ख्या पट्टीला. एक जरी लटकन तुटला तर सगळे लटकन मनाने गळून पडतात. त्यामुळे ती लटकनचा काहीच फायदा नाही. त्यामुळं आपण असे घरच्या घरी लटकन तयार करा. आणि तुम्हाला जर घरच्या घरी सोपी पद्धतीने ही लटकन दाखवल्या काय हरकत आहे घरच्या घरी लटकन लावायला. आता मी तर माझ्या ब्लाऊजला घरीच लटकन लावते बरं का. आता तुम्ही लटकन लावल्याच्या नंतर पण बघू शकताय कसले भारी. आता बघा सुई भरली ना पौर्णिमाने, मग आपल्याला मणी मोजायच्यात. तर आता आपण मणी मोजून घेतोय. 8 मणी गेले, 10 गेले, 12 आणि हे 14 गेले मणी. अजून आपल्याला 6 मणी ह्याच्यात भरायच्यात. मोजून टाकायचे मणी म्हणजे ना परत आपल्याला काय टेन्शन नाही मोजताना. आणि इथं जर तुमच्या ध्यानात नसलं ना राहिलं इथं मणी मोजायचे तर तुम्ही इकडे आणल्याच्या नंतर सुद्धा मणी मोजू शकते. हे असे इकडे आणल्याच्या नंतर सुद्धा मणी मोजू शकते. आणि तुम्ही मणी मोजल्याच्या नंतर असे सुद्धा लावून मणी बघू शकते हे असे. तर आता किती मणी झालेत आपण बघूया. आता बघू शकताय तुम्ही इथं पण 20 मणी. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत हा कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक गोल्डन मणी टाकायचा आहे, फक्त एक हे असा. आता हे गोल्डन मनी कशासाठी टाकायचे ते पण मी तुम्हाला सांगते. ह्या लटकनला सांगितलं नव्हतं पण ह्याला सांगते. हा गोल्डन मनी ना इकडे ठेवायचा आणि ह्या गोल्डन मनीला सोडायचं. ह्या गोल्डन मनी आहे ना त्यातनं सुई आपल्याला वळून घ्यायची नाही. बघू शकताय तुम्ही जवळ येऊन पण. हा जो गोल्डन मनी आहे ना ह्यातनं आपल्याला सुई वळवायची नाही. हा गोल्डन मनी इकडे असंच ठेवायचा आणि हा जी कलरचा मनी दिसतो ना ह्यातनं सुई परत आपल्याला माघारी काढायची. इकडं जिथनं आपण आणलेली वळून तिथनंच आपल्याला माघारी काढायची. तर तो गोल्डन मनी सोडायचा आहे आपल्याला. आणि हे मनी आहेत ना ह्यातनं आपल्याला अशी सुई बाहेर काढायची आणि निघती पण लगेच सुई हे अशा प्रकारे. आणि तुम्ही पूर्ण लटकन लावून झाल्याच्या नंतर ब्लाऊज बघा बरं का एकच नंबर असणार आणि तुम्हाला आवडणार. त्यामुळे ना मला एकदम भारी भारी कमेंट करून सांगा बरं का तुम्हाला लटकन आवडलेत का नाही ब्लाऊजला लावलेले. कारण की मला खात्री आहे 100% ना 101% तुम्हाला हे लटकन आवडणार. इतके सुंदर लटकन दिसतात ना ब्लाऊजला लावल्याच्या नंतर. त्या हातावर पण एकदम मस्त दिसतात बरं का. मला तर लय आवडतात. माझ्या सगळ्या ब्लाऊजला जेवढे मी आरेवर्कचे ब्लाऊज घेतलेत ना करून तेवढ्या सगळ्या ब्लाऊजला मी घरच्या घरी लटकन तयार केलेले आहेत. तर आपल्या इथं 2 लटकन झालेत लावून. तर आता आपल्याला काय करायचं जिथनं आपण लटकन घेतलेलं ना तिथनंच आपल्या सुई परत आतल्या साईडने घ्यायची. तर हा दोरा आहे ना आपल्याला ह्या साईडला घ्यायचा म्हणजे गुतणार नाही लटकनमध्ये. आणि लगेच इथनं आतल्या साईडने घ्यायची. आता लगेच त्याच्या शेजारनं थोडंसं अंतर ठेवायचं. लेले अंतर ठेवायचं नाही, व्यवस्थित दिसत नाही. थोडंसंच अंतर ठेवून आपल्याला इथनं सुई काढून घ्यायची. आणि अजून परत आपल्याला 20 मणी टाकून घ्यायच्यात. तर चला घेऊया आपण असंच वळून मणी. तर आता आपण तिसरं लटकन सुद्धा तयार झालेलं आहे आपलं बघू शकता इथं. तर त्याच प्रकारे आपल्याला यातनं बी सुई काढायची. तर 3 लटकन मी तुम्हाला तयार केलेले दाखवलेत. तुम्ही म्हणता सारखे सारखे ताई का दाखवतात, कारण की तुमच्या लक्षात यावं म्हणून मी दाखवते, दुसरं काहीच नाही. कारण की चुकलं ना तर सगळं तुम्हाला परत दोरा काढावा लागणार. त्यामुळं एकदाच व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा जरी तुम्ही केलं तरी अजिबात लटकन लावताना चुकणार नाही काहीच. तर तुम्ही म्हणता ताई सगळ्यालाच लटकन लावा येतात तर तुम्ही का सांगता. असं नाही बरं का, सगळ्यांनाच लटकन लावायला येतात घरच्या घरी असं नाहीये. असे बरेच जण आहे की त्यांना लटकन लावायला घरच्या घरी येतच नाहीत, जमतच नाहीत. तर आता आपल्याला काय करायचं इथनं परत सुई आपली इकडून अशी काढून घ्यायची. ते ह्या साईडने सुई आतल्या साईडने घ्यायची परत. आणि आता इथं जसे लटकन लावत ना त्याच प्रकारे आपण सगळीकडे लटकन लावून घेऊया. तर तुम्ही बघू शकता बहिणीनं एवढे लटकन आपले लावून झाल्यात तर किती सुंदर दिसायला लागतात. एवढेच लटकन लावलं तर इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय ना. तर आता आपल्याला काय करायचे हे जे असे लटकन लावून घेतलेत ना तसेच आता संपूर्ण लटकन आपण लावून घेऊया चला. तर आता आपण आहे ना गोल्डन मनी पण टाकून झालाय आपला.
तर आता आपले सगळे लटकन लावून झालेत बरं का. हा शेवटचाच लटकन लावायचा आपल्याला. पण तुम्ही बघू शकताय हा शेवटचा लटकन लावल्याच्या नंतर आपला ब्लाऊज इतका सुंदर आणि का भारी दिसणार आहे ना, की तुम्ही जेवढे तुमचे जुने ब्लाऊज आहे ना त्याला सुद्धा तुम्ही कपाटातनं बाहेर काढून लटकन लावणार. इतका सुंदर ब्लाऊज आपला लटकन लावल्याच्या नंतर दिसतो. तुम्ही बघा आता. तर आता आपल्याला काय करायचंय, ही सुई आहे ना यातनं आतल्या साईडने घेऊन ही आतमध्ये ना आपल्याला अशी व्यवस्थित गाठण बांधून घ्यायची. ही अशी एकदम नाजूक. तर 2 गाठणी बांधून घेतल्यात बरं का मी इथं. तर आपल्याला काय करायचंय, एकदम जवळनं दोरा कट करायचा, कारण की तो बाहेर आला नाही पाहिजे, ब्लाऊजच्या दिसला नाही पाहिजे त्यामुळं. तर आता ही सुई आपण साईडला ठेवूया आणि मग आपले लटकन बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसतात का नाही. एकच नंबर लटकन. तर आता मी तुम्हाला हातात घालून ब्लाऊज दाखवते, त्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की लटकन हातावर किती छान दिसतात ती. तर चला मी तुम्हाला हातात घालून दाखवते ब्लाऊज. तर आता मी तुम्हाला ब्लाऊज घालून दाखवते आणि लटकन लावल्याच्या नंतर किती सुंदर ब्लाऊज दिसतोय हे तुम्ही बघू शकता स्वतःच. तर हे बघा लटकन लावल्याच्या नंतर ब्लाऊज किती सुंदर दिसतोय. आणि लटकन लावायच्या आधी ब्लाऊज कसा दिसत होता ना तो पण तुम्ही बघू शकताय मागं व्हिडिओ घेऊ. आणि नसला मागं घ्यायचा व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवते, कारण की आपण आताशी फक्त एकाच भाईला लटकन जोडले आहेत, दुसऱ्या भाईला आपल्या लटकन जोडलेले नाहीत. तर ती पण भाई मी तुम्हाला घालून दाखवते. तर बघू शकता ही भाई कशी दिसती, ह्याला लटकन लावलेले नाहीत. आणि ही कशी दिसते बघा, किती सुंदर हे लटकन दिसतात हातावर पडल्याच्या नंतर. तर खरंच हे खूपच सुंदर असे लटकन दिसायला लागलेत. तर कोणाकोणाला आहे ना अशी लटकन खूप आवडतात, मला पण आवडतात, म्हणून मी हे लटकन लावून घेतलेत हाताला. तर किती सुंदर दिसतात हातावर लटकन बघू शकताय तुम्ही. तर हे असे लटकन आपल्याला लावायचे. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा पण थोडे अजून जरा मोठे मोठे लटकन घ्यायचे असले ना तरी तुम्ही लटकन घेऊ शकता ह्यापेक्षा पण मोठे. तर बघा किती सुंदर लटकन दिसतात हातावर, बघितले का. आणि हे पण हाताचे मी लटकन तुम्हाला दाखवते. तर हे कसे दिसतात, आयतेच लटकन आहेत ब्लाऊजला अगोदरच आलेले. तर हे ब्लाऊजला आयते लटकन छान दिसत नाहीत, पण हे आपण जे घरच्या घरी लटकन लावले आहेत ना ते किती सुंदर ब्लाऊज दिसतोय बघा तुम्ही. दिसला का. तुम्हाला मी ब्लाऊज घालून दाखवला आणि ते लटकन किती सुंदर हातावर दिसतात ना ते पण मी तुम्हाला दाखवलंय. आणि बिना ब्लाऊजला लटकन लावलेला ब्लाऊज बघू शकताय तुम्ही कसला दिसतोय. दिसतोय का, अजिबात चांगला दिसत नाही, कारण की हे आयते लटकन आलेले ब्लाऊजला. अगोदरच लटकन होते हे ब्लाऊज पीसला जेव्हा आरेवर्क ब्लाऊज घेतला त्या टायमिंगला. तर हे छोटे लटकन त्यामुळे मला आवडले नव्हते, त्यामुळे मी दुसरे मोठे मोठे लटकन लावून दिलेत. आता मी एका भाईला तुम्हाला लावून दाखवलेत. तर किती मस्त असे लटकन दिसतात बघू शकताय तुम्ही. तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवते म्हणजे तुम्हाला पण कळे पाहिजेत, म्हणजे कळणारच तुम्हाला किती सुंदर असे लटकन दिसतात. तर हे अशी मोराची डिझाईन आहे, आरीवर्क जो केलेला आहे ना तो असा मोराचा आहे बघू शकता. आणि त्याच्यावर हा मोराच्या आरीवर्कवर हा मस्तपैकी असं लटकन आहेत. तर किती सुंदर दिसतात ना. आवडले का तुम्हाला हे लटकन लावल्याच्या नंतर ब्लाऊज किती मस्त दिसतोय बघा. तर तुम्ही ह्यापेक्षा मोठे पण घेऊ शकता, ह्यापेक्षा छोटे पण घेऊ शकता. तर छोटे घेऊ नका, एवढेच घ्या, किंवा ह्यापेक्षा अजून थोडे मोठे घ्या तरी छान दिसणार. तर हा मी आरीवर्कला घरच्या घरी लटकन लावलेत आणि ते किती सुंदर दिसतात तुम्ही तर बघितले. तर हे मी घरच्या घरी लटकन लावलेले. तुम्हाला आवडले का नाही आवडले हे पण मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडले असले तरी कमेंट करा, नसले आवडले तरी कमेंट करा. पण मला गॅरंटी आहे की 100% 101% माझ्या बहिणींना हे घरच्या घरी जे लटकन लावले ते आवडलेच असणार आहे. तर असेच लटकन लावा तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला लगेच जुळणार आहे लटकन लावायला, जमणार व्यवस्थित. तर तुम्ही पण घरच्या घरीच असे लटकन लावून घ्या ब्लाऊजला, स्वतःच्या आरीवर्क केलेल्या ब्लाऊजला. किंवा आरीवर्क ब्लाऊज नसला तरी आपण असे साध्या ब्लाऊज जर वापरायचे असतील किंवा म्हणजे कुठे बाहेर येता जाता जर आपले ब्लाऊज असतील तर त्याला सुद्धा आपण एवढ्या बाय असल्यानंतर आपण लटकन लावू शकतो. एवढे इथवर घेऊस तर लटकन लावायचे. तर एकदम मस्त दिसणार बरं का. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.